आज मी इडली करण्याचा प्लॅन केलेला आहे. तर त्याच्यासाठी मी हे तांदूळ घेतलेले आहेत आधी. उकडे तांदूळ आणलेत मी आणि उडदाची डाळ आणली आणि त्याचं प्रमाण मी 1:2 असं घेतलेलं आहे. म्हणजे 1 वाटी जर उडदाची डाळ असेल तर 2 वाटी तांदूळ असं प्रमाण मी घेतलेलं आहे. आणि आता मी ते तांदूळ स्वच्छ धुणार आहे आणि डाळसुद्धा आणि पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहे. तर असं मी छान स्वच्छ धुवून घेतलं, म्हणजे त्याच्यात अजिबात ते असं दुसरं दिसायला नाही पाहिजे, क्लिअर पाणी दिसायला पाहिजे. डाळ आणि तांदूळ दोन्ही मी धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं वर येईल इतपत पाणी घातलेलं आहे. आणि आता हे मी झाकून ठेवणार आहे. साधारण 7 ते 8 तास मी हे भिजवून ठेवणार आहे. तेवढं तरी कमीत कमी लागतंच, म्हणजे त्या भिजवायला पाहिजेच तेवढं, नाही तर मग ते नीट पीठ होणार नाही आपलं. तर आता मी हे जवळजवळ 8 तास भिजवलेलं होतं. तर बघा आता तांदूळ असे पाणी पिऊन असे फुगलेले दिसत आहेत की नाही. तांदूळाचे दाणे असे वर आलेत आहे की नाही. आपण जेव्हा तांदूळ भिजवले तेव्हा भांड्यामध्ये खालच्या थरात होते ना ते. आता पूर्ण भांडं जवळजवळ भरलेलं आहे. तर असे तांदूळ पण झालेत आणि डाळ पण तशीच. त्याच्यात मी भरपूर पाणी घातलेलं आणि 7 ते 8 तास भिजवलेलं होतं. त्यामुळे त्या पाणी पिऊन पिऊन ते डाळीचे दाणेसुद्धा चांगले फुगलेले आहेत आणि छान असे टपोरे दिसत आहेत की नाही. तर आता मग हे जे भिजलेले डाळ आणि तांदूळ आहेत ते मी मिक्सरमध्ये नीट वाटून घेणार आहे. त्याचं पीठ करायचं आहे मला. आणि ते पीठ केल्यानंतर ते मला परत झाकून ठेवायचं. रात्रभर मला ठेवायचं आहे ते, कारण ते फर्मेंट व्हायला पाहिजे, आंबलं पाहिजे ते. तर त्याच्यासाठी मी आता तयारी सुरू करणार आहे. तर हे भिजलेले तांदूळ आहेत. मी उकड्या बॉइल्ड राईस म्हणतात इथे, तसं उकड्या तांदूळ घेतला होता मी. हे या इडलीसाठी तो खास वापरला जातो. आणि हे उडदाची डाळ आहे आणि तीसुद्धा पाणी पिऊन चांगली छान फुगलेली आहे. तर आता हे दोन्ही मी चांगलं त्याचं पीठ करून घेते मिक्सरमध्ये. तर ते मिक्सरमध्ये करणं सोपं नाही बरं का. कारण ते करताना पाण्याच्या प्रमाणावर खूप लक्ष ठेवायला लागतं. जर तुम्हाला पटकन दळलं जायला पाहिजे म्हणून तुम्ही जास्त पाणी घातलं तर पीठ खूप पातळ होतं आणि मग त्याच्या इडल्या चांगल्या होणार नाहीत. आणि त्यामुळे मी प्रत्येक वेळी काय करते की भांड्यामध्ये ते डाळ किंवा तांदूळ घातलं की त्याच्यातच असलेलं पाणी डावानी थोडं थोडं घालायचं आणि ते दळत राहायचं. म्हणजे मग ते पीठ असं चांगलं आपल्याला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीचं होतं. तर हे असं माझं आता पीठ तयार झालेलं आहे. ते थोडंसं मी घोटून घेणार. लाकडी रवीने घोटलं तर आणखीन छान होईल. चांगलं नीट घोटून घ्यायचं आणि मग ते झाकून ठेवायचं, घट्ट झाकण लावायचं आणि ते रात्रभर ठेवून द्यायचं तसंच झाकलेलं. म्हणजे मग ते चांगलं आंबेल आणि असं फुगून वर येईल. तर हे पीठ कसं असायला पाहिजे, किती बारीक असायला पाहिजे. तर आपण सहाण्यावर जर चंदन उगाळलं तर त्याचं गंध कसं होतं, मऊसर आणि एकसारखं, तसं हे पीठ व्हायला पाहिजे. तर आता हे पीठ मी झाकून ठेवते आणि ते मी रात्रभर ठेवणार आहे हे पीठ. आता हे रात्रभर ठेवलेलं पीठ माझं छान फर्मेंट झालेलं आहे, आंबलेलं आहे चांगलं आणि चांगलं फुगून वरपर्यंत आलेलं आहे. दिसतं आहे ना. म्हणजे माझी इडली बहुतेक आता चांगली होणार आहे. तर ही इतकं छान दिसतं आहे हे पीठ. तर ते मी अजूनही झाकून ठेवणार आहे. मला इडली करायला अजून काही वेळ आहे, तर म्हणून मी आणखीन झाकून ठेवीन. तर तुम्हाला दिसेल की आणखीन 1 तासात 1.5 तासांनी जेव्हा मी उघडीन झाकण तेव्हा ते अजूनही जास्त फुगलेलं असेल. हे बघा, आता हे मी झाकण काढलं, ते घट्ट बसलेलं आहे. वरपर्यंत भांड्याच्या अगदी वरपर्यंत हे पीठ आलेलं आहे. जेव्हा रात्री मी भिजवलं होतं तेव्हा निम्मं भांडं भरलेलं होतं ना पिठाने. तर आता हे एवढं पीठ माझं झालेलं आहे. आता ते डावानी मी परत एकदा घोटून घेते.
एकत्र मिसळून घेते आणि मग त्याच्या मी इडल्या करणार आहे. तर ते करताना आपण लक्षात ठेवायचं की त्याची कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची असते. तर इडली करायला आपल्याला किती थिक पीठ पाहिजे, तर ते आपण ते घोटताना लक्षात येतं आपल्या. जर समजा आपल्याला जास्त वाटलं की खूपच घट्ट पीठ झालेलं आहे, तर त्याच्यात किंचित पाणी घालायचं, पण एकदम नाही घालायचं. थोडं थोडं पाणी घालत राहायचं, डावाने घालायचं. एक डावभर पाणी घालायचं, परत पीठ घोटायचं, मग वाटलं तर परत आणखीन डावभर पाणी घालायचं. त्याच्यामुळे आपलं नाही तर पाणी जर जास्त झालं तर इडल्या आपल्या चांगल्या होणार नाहीत, ते फुलणार नाहीत. त्यामुळे या गोष्टीकडे खूप लक्ष ठेवायला लागतं. तर आता मी हे सगळं छान घोटून घेणार आहे आणि नंतर मी एका लहान भांड्यात थोडंसं पीठ काढून घेणार आहे, कारण एवढ्या सगळ्या पिठाची तर मी आत्ता लगेच इडल्या करणार नाही आहे ना. म्हणून मी एका भांड्यात वेगळं थोडंसं पीठ काढून घेणार आणि त्याच्यामध्ये मीठ मिसळणार. आता हे जे पीठ आहे त्याच्यात मी मीठ नाही मिसळलेलं आणि ते आत्ता मी मिसळणारच पण नाही आहे. तर मी ते एका लहान भांड्यात जे पीठ काढून घेतलं त्याच्यातच फक्त थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता हे इडली पात्र आहे माझं, तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आणि ते गॅसवर मंद आचेवर ठेवलं. अजून मला इडलीचं ते ज्या प्लेट्स आहेत त्या भरून तयार व्हायच्या आहेत, पण तोपर्यंत थोडंसं माझं पाणी किंचित गरम होईल. उकळायचं नाही, पण थोडंसं गरम व्हायला पाहिजे, अगदी थंडगार नको आहे. तर आता मी हे जे इडलीचे जे वाट्या आहेत, तर त्याला मी तेल लावून घेते थोडंसं. तर हे तेल लावताना सुद्धा लक्षात ठेवायचं की खूप असं तेलकट्ट करून ठेवायचं नाही, जस्ट किंचित असं तेल हे करायचं. म्हणजे काय होतं, इडली जेव्हा तयार होते तेव्हा ती काढताना खाली चिकटत नाही, त्याच्यासाठी मी तेल लावते. तर जे दक्षिणात्य लोक जेव्हा करतात ते मी बघितलेलं आहे. तर ते काय करतात, या पात्रावर असं पातळसं ओलं फडकं पसरतात आणि त्याच्यात ते पीठ घालतात, तेल नाही वापरत. पण मी आता तेल वापरणार आहे आणि त्या ज्या वाट्या आहेत त्या प्लेटवरच्या, त्याच्यामध्ये मी थोडं थोडं पीठ आता बघताय तुम्ही की खूप पातळ पण नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही, असं मी पीठ तयार केलेलं आहे. तर ते आता मी थोडं थोडं त्या वाट्यांमध्ये घालून घेते ते सगळं पीठ. आणि मग या ज्या प्लेट्स आहेत त्या मी माझ्या इडलीच्या पात्रामध्ये ठेवणार आहे. माझं ते पात्र जे आहे इडलीचं, ते 3 लेयर्सचं आहे. म्हणजे माझ्या अशा अजून 2 प्लेट्स आहेत. टोटल एका वेळेला माझ्या 12 इडल्या होणार आहेत. तर हे माझे 3 प्लेट्स तयार झालेले आहेत आणि आता त्या मी एक एक करून माझ्या त्या इडली पात्रात ठेवणार आहे. आता ते इडली पात्र माझं गॅसच्या शेगडीवर आहे आणि पाणी त्याच्यातलं जे आहे ते थोडंसं गरम झालेलं आहे. म्हणजे अगदी उकळलेलं नसलं तरी थोडंसं गरम पाहिजे, अगदीच थंडगार पाणी नको. तर आता एक एक करून मी त्याच्यामध्ये माझ्या या सगळ्या या इडलीच्या पात्रामध्ये माझ्या प्लेट्स ठेवते आहे आणि नंतर मग हे इडलीच्या पात्राला झाकण घालून ते पूर्ण आचेवर ठेवणार आणि साधारण 5 ते 6 मिनटं पुरेसं होतं. आता हे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं की तुमच्या गॅसची शेगडी किती फ्लेम आहे आणि तुमचं इडली पात्र किती मोठं आहे, याच्यावरून थोडा फरक होऊ शकतो. तर मला 5 ते 6 मिनटं पुरेशी असतात. तर हे बघा, आता माझ्या छान इडल्या अशा फुगलेल्या आहेत, तयार झालेल्या आहेत आणि स्पॉन्जी दिसत आहेत की नाही. तर त्या मी आता एक एक करून त्या प्लेट्स मी बाहेर काढते आणि ठेवते थोडा वेळ. म्हणजे त्याच्यातली जी ही वाफ सगळी आहे ना, ती सगळी सेटल व्हायला पाहिजे, निघून जायला पाहिजे ती. कारण आत्ता लगोलग मी जर ते काढायचा प्रयत्न केला तर त्या इडल्या खाली चिकटलेल्या असतील, त्या नीट काढता नाही येणार. म्हणून ते थोडंसं नेऊन द्यायचं आणि मग त्याचं मी इडल्या त्या चमच्यानी साईडने असं थोडंसं हे करून काढणार आहे. म्हणजे माझ्या या छानशा इडल्या तयार झालेल्या आहेत. तर हे बघा, आता ही मी नारळाची चटणी मी आधीच केलेली होती, तीच मी ठेवलेली आहे. याच्यासाठी मी वेगळी चटणी केलेली नाही आहे अजून. पण या इडल्या माझ्या तयार झालेल्या आहेत.
छान जाळीदार, स्पॉन्जी आणि चवदार अशा